स्नेहा भांडे इयत्ता 8वी ब भांडे या व्यासपीठावर विषयी मांडते की मराठी आमची मायबोली. महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्काराचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूंच्या पराक्रमांचा माझा महाराष्ट्र. शाहूद परुड मधल्यांचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, अनुभूत सगळ्याच्या लोककलेच्या वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, निंदुबळे दुबळ्यांचा आणि शिरपाट उत्तर ज्ञानांचा आणि दिल्लीच्या इतकदाला घाम फुटणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा माझा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राच्या मातृभूमीला प्रथम माझा मानाचा मुद्रा आणि मी माझ्या विषयाकडे वळते. मराठी अशी आमची मायबोली, तरी ती भिन्न धर्मांनी असो, तिचे पुत्र आम्ही पाप फेडू बसे आमच्या हृदयामध्ये. आज जर पद्धतीला अन्न विकारलं तरी आपण किती जर वाचू शकलो तर आपलं आयुष्य समृद्ध होईल का, हा भला मोठा प्रश्न. लहान मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याला कुठलीच भाषा येत नसते, परंतु पहिल्या गोष्टी होतात ना त्याही बरोबरच. म्हणूनच आज प्रत्येकाचे जीवन हे माता, मायभूमी, मातृभाषा या तिन्ही विधोचा त्रिकोणच. माता म्हणजे जे आपल्याला जन्म देते, अन्न देते, आणि मायभूमी म्हणजे जे आपल्याला आसरा देते. मातृभाषा म्हणजे जे आपल्याला लहानपणापासूनच संस्कारांचं बाळकडू पाजत असते, ती म्हणजे मातृभाषा. आज जर आपण तिला अन्न विकारलं तर आपण इतर कितीही भाषा जर शिकलो तर आपलं आयुष्य समृद्ध होईल का, हा भला मोठा प्रश्न. आपण मराठी म्हणजे काय तर संत ज्ञानेश्वरांनी रुजवली ती मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढवला तो वाढ मराठा, आणि आमचा अभिमानच म्हणजेच मराठा. आपल्याला लाभलेली वैभवशाली मराठी भाषा किती प्राचीन आहे. मराठीची गंगा प्राकृताच्या पर्वतातून निघाली, परंतु तिला थेट स्वरूप ज्ञानेश्वरांनी दिलं. अहो, आज 16 वर्षाची मुलं पबजी खेळण्यात व्यस्त आहेत, परंतु आमच्या ज्ञानेश्वरांनी अवघ्या 16व्या वर्षी मराठीचे बोल कौतुके परी अमृताती पैद जिंकले. अशीच मराठीचे बोल कौतुके परी अमृताती जिंकण्यासाठी त्यांनी समृद्ध करण्यासाठी पहिले दार उघडले, आणि त्या दारानंतर भरत पडत गेला. कुसुम मंगेश पांडवकर यांच्या विचारांना नवीन विचारांची चालना दिली. निसर्गाचा अखंड पान त्यांनी रसिकांना दिलं. हा ललित मानवाला हा भर बसलाच नाही. एक कवी फार सुंदर म्हणतात, माय मराठी तुझ्या पायी तनमन मी वाहिले, तुझ्या नामी तुझ्या धागे अखंड रंगुनी राहिले, तुझ्यासाठी वाद होऊनच जगते मी, क्षणाक्षणाला कणाक्षणाला अखंड रंगुनी राहिले मी. पण आज त्याच मराठी भाषेची काय अवस्था आहे. आज जर मुलांना जर शिस्तीचं नाटक सांगितलं की घडाघडा फोडण्यासाठी बोलायला लागतात, परंतु एखाद्या गटकऱ्याच्या नाटकाचं नाव विचारलं की नाही सरळ निरोप करून टाकतात. हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. अहो, आज मुलांना मराठीतून शिक्षण देणं हा मागासलेपणा समजला जातो, परंतु ज्ञानाचा खजिना जर इंग्रजी भाषेत असला सुद्धा स्वभाषेत सुद्धा आपण शिकून कर्तृत्ववान होऊ शकतो. हेच आज रशिया आणि जपान यासारख्या देशांनी सिद्ध केलं आहे. म्हणूनच आज मराठी शाळेमध्ये एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. म्हणजेच की पाऊस जर पडला तर शेतकऱ्याच्या रानामध्ये पीक उगवेल आणि त्या पिकाचं धान्य होऊन आपण भाकर काही. आणि इंग्रजी शाळेमध्ये असं शिकवलं जातं की रेन रेन गो अगेन, म्हणजेच पावसातून जा, शेतामध्ये पीक नको उगवायला आणि आम्हाला त्या धान्याची भाकर नको खायला, हे आज शिकवलं जातं. म्हणूनच आज आपण मराठी जपली पाहिजे, तिचं संबोधन केलं पाहिजे. कारण थोर जगतील नेते असे म्हणतात की मी माझ्या मुलांना एकाच गोष्टीबद्दल शिक्षा देईन, ती गोष्ट म्हणजे त्याला त्याची मातृभाषा न येणे. म्हणूनच आज आपण आपली मराठी, आपली मातृभाषा आपली आपणच जपली पाहिजे. शेवटी जाता एवढेच म्हणेल की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. म्हणूनच आज आपण जास्तीत जास्त पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की नाचून मोठं होण्यापेक्षा वाचून मोठं व्हावं. म्हणूनच शेवटी माझ्या मराठीबद्दल एवढंच बोलेल की आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या रंगरंगात रंगते मराठी, आमच्या मुळामुळात स्पंदते मराठी, या थैल्या पिकात डोलते मराठी, या धन्यात नद्यातून वाहते मराठी, या थैल्यात सरासरात राहते मराठी. असं माझ्या भाषेबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. बोलण्यासारखे खूप आहे, परंतु बोलणारे पण खूप आहेत. म्हणूनच शेवटी जाता एवढेच म्हणेन की जिंदगी का क्या ही पता कल ही मौत आ जाएगी, कि जिंदगी का क्या ही पता कल ही मौत आ जाएगी. हम तो ऐसे
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐकलं खऱ्या अर्थाने झाशीची राणी सावित्रीबाई फुले